फेलो नंबर 13. तर हिला आम्ही परीक्षेचं सॉर्टेड सिमेंट सेक्शुअल सिमेंट भरवतो आणि सेक्शुअल सिमेंट भरवताना खबरदारी म्हणजे तुमचं कॅन मेंटेन पाहिजेत, लिक्विड नायट्रोजन व्यवस्थित मेंटेन पाहिजेत. कारण बऱ्याच वेळेस आपण लिक्विड नायट्रोजन मेंटेन नाही ठेवत तर आपला जो स्ट्रॉ आहे तो खराब होतो. कारण इकडे आपण त्यातलं म्हैस फुल हिटवर असते, डॉक्टर व्यवस्थित लावतो आणि त्यात लिक्विड नायट्रोजनच्या एका छोट्याशा चुकीमुळे आपण आपलं म्हैस गाभ जाण्याचं जे आहे आपलं फेल होऊन जातं. त्यामुळे सर्व गोष्टी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटचं जे पण आहे, आता हे थोडंसं याच्यामुळेच मी माझी इन्व्हेस्टमेंट केली मग याच्यामध्ये, पण लिक्विड नायट्रोजन मेंटेन करणे हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे स्ट्रॉसाठी. नाहीतर नुसत्या कांड्या भरवणे आणि वर्षभर कांड्या भरून म्हैस लागली नाही तर आपण मग भालतोचं मग म्हशीवर दोष देऊन त्यात आपण त्यांना मग गर्भपिशवी साफ करणे, अँटीबायोटिक देणे. फक्त साध्या एका लिक्विड नायट्रोजनमुळे मेंटेन नसल्यामुळे काय घाण होऊ शकते किंवा काय चूक होऊ शकते, तर हे आपल्याला ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. तर आता ह्या मला जो माझा 2 म्हशी आहेत त्यात माझा भाकडकाळ 1 वर्षाचा गेला. कारण रेग्युलर म्हैस भरवत होतो, रेग्युलर कांड्या आले डॉक्टर समजा, पण त्यात कुठेतरी चूक झाली. एक तर गव्हर्नमेंटच्या आलेल्या स्ट्रॉमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, लिक्विड नायट्रोजनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, पण जे काही असेल ते. त्याच्यामुळे लिक्विड नायट्रोजनचा रोल जो आहे हा आता माझी फील्ड नाही आहे ही, पण तरी जेव्हा मी माझा लॉस आला त्या लॉसमध्ये मग मी ह्या गोष्टी स्टडी केल्या. याला स्टडी करून या गोष्टी मी आज तुमच्यासमोर सांगू इच्छितो की लिक्विड नायट्रोजनचा रोल खूप मोठा आहे. धन्यवाद. सुबोध डेअरी फार्म.